घेऊन घेतला असेल हा क्वेश्चन बाकी असेल समजा का झालेले आहेत हे झालेले आहेत का बाकी आहेत हे सांगितलं असेल मी 60 डिग्री वगैरे कसं काढतात ते हे घरी करायला सांगितलं असेल हा है घरी ना करा हो अँगल घरी करून घ्या ते सोपं आहे ते काही कठीण नाही त्याच्यामध्ये फक्त डिग्री थिटा काढून त्या फक्त टॅन ऑफ 45 डिग्री M1 M2 च्या व्हॅल्यू H2 AB च्या व्हॅल्यू काढायच्या टाकायचं सॉल्व्ह करायचं हा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे काहीच कठीण नाही या चॅप्टर मध्ये तरी कठीण नाही या टॉपिक मध्ये तरी सो पुढे पाहू आपण नेक्स्ट त्याच्याकडे जाऊ पहा जनरल एक्सरसाइज सॉल्व्ह करा घरी ओके आलेत का किती मुलं हो आलेत राज पहा बरं 5 किती मुलं आहेत 4 आलेत म्हणजे 5 मुलं अच्छा ठीक आहे जाऊ दे आपण आपलं लेक्चर स्टार्ट करू हे पहा जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे महत्वाची गोष्ट आहे पहा आपण जे पाहिलं होतं ते फर्स्ट डिग्री इक्वेशन होतं आता हे सेकंड डिग्री इक्वेशन आहे सेकंड डिग्री इक्वेशन फर्स्ट डिग्री इक्वेशन असा फरक असतो पहा आता हे जे मागचं जे इक्वेशन आहे ते फर्स्ट डिग्री इक्वेशन आहे हे सेकंड डिग्री इक्वेशन आहे फर्स्ट डिग्री इक्वेशनचं कसं होतं ते ax² + 2hxy + by² = 0 आठवलं का हे हो पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं फर्स्ट डिग्री इक्वेशन ओके हा आता सेकंड डिग्री इक्वेशनचा आपण अभ्यास करतोय यामध्ये ते इक्वेशन ते एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलंय बघा सो हे अशा टाईपचं असतं सेकंड डिग्री इक्वेशन ओके जनरल इक्वेशन म्हणतात त्याला जनरल इक्वेशन आहे ते स्टँडर्ड इक्वेशन असतं असं असतं ते कंबाईन इक्वेशन जनरल इक्वेशनचा फरक असतो तर तुम्हाला अशा टाईपचं जर इक्वेशन दिलं तर आपल्याला HFG आणि ABC च्या व्हॅल्यू काढता आल्या पाहिजे आणि जर तुम्हाला त्या टाईपचं इक्वेशन दिलेलं असेल कोणचं ax² + 2hxy + by² या पॅटर्न मध्ये इक्वेशन असेल तर तो पहिला पॅटर्न झाला आणि जर या पॅटर्न मध्ये इक्वेशन नसेल तर हा दुसरा पॅटर्न झाला इक्वेशन तुम्हाला दिलेलं असतं आयदर ते हे इक्वेशन दिलं असेल किंवा आधीचं इक्वेशन दिलं असेल म्हणजे आता या इक्वेशन सारखं इक्वेशन कोणतं असेल तरी ते पहा मागचं इक्वेशन जर आपण पाहिलं व्यवस्थित तर तुम्हाला काही इक्वेशन्स मी प्रॅक्टिकल केस मध्ये करून दाखवतो पहा जसं की मागचं जे इक्वेशन होतं ते असं होतं पहा ax² + 2hxy + by² = 0 हे स्टँडर्ड इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं 2 डिग्री इक्वेशन याच्यामध्ये पहा पहिली x² ची टर्म असते मग xy ची असते आणि मग y² ची टर्म डायरेक्ट 0 असतो म्हणजे अशा टाईपचे इक्वेशन कसे दिसतात दिसायला तसे दिसतील पहा 2x² + 3xy + y² = 0 असे पहा x² ची टर्म xy ची टर्म आणि y² ची टर्म या टाईपचे इक्वेशन आहे समजलं हो हो सर हा इक्वेशन पहिले ओळखता आलं पाहिजे ते जनरल इक्वेशन आहे का स्टँडर्ड इक्वेशन आहे त्यानंतर इकडे पहा हे जे इक्वेशन आहे हे जनरल इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं म्हणजे या टाईपचं इक्वेशन कसं तयार होईल याच्यामध्ये कशा कशा टर्म्स आहेत पहा पहिली टर्म x² ची टर्म असते दुसरी टर्म xy ची टर्म असते तिसरी टर्म y² ची टर्म असते मागच्या इक्वेशन सारखंच आहे एवढं याच्या पुढे एक gx ची टर्म येते त्याच्या पुढे एक म्हणजे फक्त x ची टर्म येते पहा फक्त x ची टर्म येते फक्त y ची टर्म येते आणि डायरेक्ट कॉन्स्टंट नंबर येतो समजलं सिक्वेन्स पहा काय येतो अशा टाईपच्या टर्म तुम्हाला पाहायला भेटतात x² ची टर्म पाहायला भेटते मग त्यानंतर xy ची टर्म पाहायला भेटते त्यानंतर y² ची टर्म पाहायला भेटते त्यानंतर नुसती x नुसता y आणि डायरेक्ट नंबर समजलं अशा टर्म्स असतात लाईनचे प्लस मध्ये आलेला x² असतं मग xy असतं मग y² असतं मग x असतं मग y असतं आणि डायरेक्ट नंबर असतो समजलं हो मग आता इकडे पहा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो याचं ABCHG या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या असतात इक्वेशन ऑलरेडी दिलेलं असतं याचा एक प्रॅक्टिकल केस कशी तयार होईल तर या एबीसीच्या काहीतरी व्हॅल्यू समजा आपण इथं अजून करू पहा 2x² + 4xy + 3y² + 6x + 2y + 3 = 0 असं एक लांब लचक तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलंय वाटतं का तुम्हाला या इक्वेशन सारखं जनरल इक्वेशन सारखं दिसायला पहा बरं कम्पेअर करून x² xy हा xy xy y² x x fy y आणि इथं कॉन्स्टंट नंबर c 3 समजलं हो आता याचं कम्पॅरिझन तुम्ही जर केलं नीट तर कम्पॅरिझन नंतर काय पडतो तुम्हाला च्या जागी तुम्ही काय लिहिलंय 2 ला बरोबर च्या जागी 4 बी च्या जागी 3 2g च्या जागी 6 2f च्या जागी 2
आणि सी च्या जागी 3. समजलं? असं लिहिलंय ना? हो हो सर. मग आता मला सांगा ए ची व्हॅल्यू काय असणार? 2 असणार. 2 काय डाऊट याच्यात? नाही. 2h ची व्हॅल्यू 4 आहे. 2h ची व्हॅल्यू 4 आहे म्हणजे h ची व्हॅल्यू काय येणार? 2 4/2 म्हणजे आन्सर येणार h चा 2. सो h ची व्हॅल्यू 2 असली पाहिजे. समजलं? हो b ची व्हॅल्यू 3 येणार. सो b ची व्हॅल्यू 3 काढायची. 2g ची व्हॅल्यू 6 आहे. हे पहा 2g ची व्हॅल्यू 6 म्हणजे या 6 चा हाफ करायचं म्हणजे g भेटणार म्हणजे g ची व्हॅल्यू येते 3. समजलं? 2f ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे f ची व्हॅल्यू येणार 1. ते 2 डिवाइड होणार. c ची व्हॅल्यू आहे 3. समजलं? हे सगळं आपल्याला काढता आलं पाहिजे स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करून. कोणाला नाही समजलं हे? ए बी सी एच जी एफ याच्या व्हॅल्यू कशा काढल्या? समजलं? हो सर समजलं. हे महत्वाचं आहे. स्टँडर्ड जनरल इक्वेशन तुमचं जनरल इक्वेशन कडे लक्ष ठेवा. या पास शो दॅट द कंबाईन इक्वेशन ऑफ द 2 लाईन्स इज इन जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. आता ते कसं येतं ते शो दॅट करायचं काही गरज नाही शोधायची. हे इक्वेशन प्रूव्ह कसं झालं ते विचारलं त्यांनी. काही गरज नाही प्रूव्ह दॅट पाठ करायची. ऍप्लिकेशन करायचे आपल्याला. ओके. सो थेरम नंबर 6 कडे पहा. आर द कंडिशन दॅट द इक्वेशन परफॉर्म किंवा satisfy the general equation of the pair of state ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equal to 0 should be represent a pair of line r. आता याच्यामध्ये तुम्हाला जर ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल तर हा डिटर्मिनंट 0 आला पाहिजे. ओके. अशी ते कंडिशन असते. म्हणजे जर हे इक्वेशन हे जे जॉईंट इक्वेशन आहे हे जॉईंट इक्वेशन should represent a pair of straight line r. म्हणजे हे जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जॉईंट इक्वेशन असेल तर हा डिटर्मिनंट जो असतो खालचा हा दिसतोय बा तुम्हाला AHGHBF हा डिटर्मिनंट जो आहे याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. असं असेल तर ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. समजलं? समजलं का? हो सर समजलं. समजेल तुम्हाला ते पुढे. आणि एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी आली पाहिजे. या दोन सॅटिस्फाय केल्या तर ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं. ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करणाऱ्या दोन लाईन्स असतात. आता या ठिकाणी हा डिटर्मिनंट लक्षात ठेवण्यापेक्षा कधी पण डायरेक्ट त्याचं सिम्प्लिफिकेशन लक्षात ठेवणं कधी पण जातं. म्हणजे कॅल्क्युलेशनला तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. कारण डिटर्मिनंटला सॉल्व्ह करावं लागेल. कसं सॉल्व्ह करावं लागतं? पहिले ही टर्म घ्यायची मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मग त्यानंतर ही टर्म घ्यायची मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मग त्यानंतर ही टर्म घ्यायची मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करून ही टर्म आलेली पहा. समजलं का? हो. तर डायरेक्ट हे लक्षात ठेवा म्हणजे एक स्टेप तुमची वाचते बोर्डमध्ये पण आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामला पण. सो वेळ वाचतो तुमचा एवढा सॉल्व्ह करण्याचा वेळ वाचतो. डायरेक्ट ही स्टेप लक्षात ठेवायची. ते लक्षात ठेवायची कशी आता ते पाठ करून घ्या तुम्ही. हे पहा एबीसी प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. FGH लक्षात ठेवायचं. इथं पण FGH आहे पहा. हे पहा FGH हा वर्ड लक्षात ठेवा. मग काय होईल तुमचं पहिले ते ABC येऊन जाईल. ABC हे पहिले येऊन जाईल. त्यानंतर प्लस हा जो FGH आहे याला 2FGH लावा आणि त्यानंतर मायनस मग याला एकदा A लावायचं एकदा B लावायचं एकदा C लावायचं एकेकाला लाईनशी म्हणजे एकदा AF BG आणि CH. समजलं? हो. लक्षात कसं ठेवायचं सांगतोय. मायनस करून मग AF चा स्क्वेअर मायनस BG चा स्क्वेअर मायनस CH चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू असते. काही डाऊट? नाही सर. डाऊट नाही की? नाही. हे पाठ करून घ्या. नंतर हे पहा एच स्क्वेअर मायनस एबी ची व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 0 असली पाहिजे. दॅट टाइम ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतात. हा थेरम नंबर 6 होता. आता या ठिकाणी पहा अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय जर दोन लाईन्स असतील तर त्यांच्यामधला जो अँगल असतो तो हाच असतो. तो मागच्या अँगलची कंडिशन होती पहा तुमची आठवते का तुम्हाला? हाच फॉर्म्युला होता ना मागच्या वेळेस. दोन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या मधील अँगलचा फॉर्म्युला काय होता? टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस AB बाय A प्लस बी. आठवत असेल हा फॉर्म्युला मागच्या एक्सरसाइज मध्ये झालेला आहे. तर आपल्याला HAB या तिघांच्या व्हॅल्यू या इक्वेशन मधनं सुद्धा भेटतात. कारण या ठिकाणी पहा इथे A असतो इथे H असतो इथे B असतो. G आणि F ची या केसमध्ये आपल्याला फायदा होत नाही. पण AHB याच्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला त्यांच्यामधला अँगल काढता येतो. समजलं? अँगलचा फॉर्म्युला आहे हा. याच्यामध्ये फक्त A टाका H टाका B ची व्हॅल्यू टाका तुम्हाला भेटून जाईल. कुठून काढणार?
अशा टाईपचे इक्वेशन दिलेलं असेल त्याच्यातनं ए ची व्हॅल्यू घ्यायची, एच ची व्हॅल्यू इथून घ्यायची, बी ची व्हॅल्यू इथून घ्यायची, तिघांच्या व्हॅल्यू घ्यायच्या ए बी एच, त्या व्हॅल्यू घेऊन या फॉर्म्युल्यात टाकायच्या, तुम्हाला थिटाची व्हॅल्यू समजलं? काही प्रश्न नाही याच्यामध्ये. आता नेक्स्ट केस पहा, जर कंडिशन पॅरलल आणि परपेंडिक्युलरचे असतील तर. आवाज येतोय ना स्पष्ट? सर येतोय. आवाज येतोय ना स्पष्ट? केसेस जर पॅरलल आणि परपेंडिक्युलरचे असतील तर कसं होईल? सो इकडे लक्ष द्या, मागच्या वेळेस आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे. एच स्क्वेअर मायनस एबी ची व्हॅल्यू जर का 0 झाली किंवा एच स्क्वेअर इक्वल टू एबी आलं तर केसेस पॅरललचे असतात, आणि ए प्लस बी ची व्हॅल्यू जर 0 झाली तर ती केस परपेंडिक्युलरची असते. या दोनही केस तुम्ही डायरेक्ट तोंडी पाठ ठेवा, मग त्या मागच्या इक्वेशन मध्ये असो का या इक्वेशन मध्ये असो, एच आणि एच व्हॅल्यू दोन्ही इक्वेशन मधनं भेटतात, सो काहीच प्रॉब्लेम येत नाही. एच स्क्वेअर इक्वल टू एबी असेल तर पॅरलल, समजलं? हो आणि ए प्लस बी इज इक्वल टू 0 असेल तर परपेंडिक्युलर. एवढंच लक्षात ठेवा, बाकी विसरून जा सगळं. दोन्ही इक्वेशन मध्ये केसेस सारखे आहे, काहीच फरक नाही. एच स्क्वेअर इक्वल टू एबी आलं तर ते पॅरलल असणार नाही, आणि ए प्लस बी यांची व्हॅल्यू जर 0 आली तर ते परपेंडिक्युलर असणार. जर तुम्हाला कोणी विचारलं की लाईन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन दिलेलं एक असं काहीतरी इक्वेशन दिलेलं असेल, आणि त्याने विचारलं की त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कशा आहेत एकमेकाला, पॅरलल आहे परपेंडिक्युलर आहे कशा आहेत, तर तिथं एच स्क्वेअर इज इक्वल टू एबी करून पाहिजे. जर त्या अशा इक्वल आल्या तर म्हणायचं पॅरलल आहे, आणि ए प्लस बी व्हॅल्यू करून पाहिजे. जर त्या दोघांची प्लस जर का 0 आली तर म्हणायचं परपेंडिक्युलर आहे. समजलं? येस सर. समज? हा, ए बी एच आणि ए बी याच्या व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशनवर भेटून जातात, त्याचा काही इश्यू नाहीये. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हा महत्वाचा टॉपिक आहे पाहिजे मध्ये, हा नवीन टॉपिक ऍड झाला या एक्सरसाइज मध्ये, आणि ते जनरल इक्वेशन बाकीचं ऍज इट इज होतं, तुम्हाला शिकवलेलं आहे ते. जर तुम्हाला दोन लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा असेल तर हा फॉर्म्युला युज केला जातो. म्हणजे जर हे स्टँडर्ड इक्वेशन असेल, याच्यामध्ये ही एकच गोष्ट महत्वाची सांगण्यासारखी आहे, नवीन टॉपिक हा. जर हे स्टँडर्ड इक्वेशन असलं आपलं, स्टँडर्ड नाही जनरल इक्वेशन असेल सेकंड डिग्रीचं एक्स आणि वाय मध्ये अशा टाईपचं, आणि तुम्हाला विचारलं असेल या दोन लाईन्सचं जे जनरल इक्वेशन आहे, म्हणजे या दोन्ही लाईनचं हे जनरल इक्वेशन आहे, ओके, त्या दोन लाईन्सच्या जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, हा दोन लाईन एकमेकाला ज्या पॉईंट मध्ये इंटरसेक्शन करतात त्याचे कॉर्डिनेट काय असतील, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट काय असेल. सो त्याचा एक्स कॉर्डिनेट हा रेशो काढतो, वाय कॉर्डिनेट हा रेशो काढतो. समजलं? समजलं का? ज्या दोन लाईन्सचं हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन होतं, त्या दोन लाईन्स ज्या पॉइंट मध्ये एकमेकाला इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कॉर्डिनेट आहे ते. कॉर्डिनेट म्हणजे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. तर ते कॉर्डिनेट हा एक्स कॉर्डिनेट असतो आणि हा वाय कॉर्डिनेट असतो. हे डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करा, अजिबात याच्यामध्ये डिस्कशन मध्ये जाऊ नका, तुम्हाला फायदा काहीच होणार नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये डायरेक्टच फॉर्म्युला युज करायचे आणि बोर्डला सुद्धा. सो कसं आलं काय आलं याच्या मध्ये लागू नका, वेळ जाईल आणि तसा अभ्यास करणार तर वेळ गेल्यानंतर तुमचा आउटपुट 0 होऊन जाईल. सो हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा. जर आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये दिलेलं असेल 2 डिग्रीचं अशा टाईपचं इक्वेशन, सो दॅट टाइम याच्यातनं ए एच बी जी आणि सी यांच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. सी ची गरज नाही समजा, इथं कोणकोणत्या व्हॅल्यू काढायच्या, ए ची काढायची इथून, एच ची काढायची इथून, बी ची काढायची इथून, जी ची काढायची इथून आणि एफ ची काढायची इथून. ए एच बी जी एफ यांच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या इक्वेशन वर, त्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि यात टाकायच्या. तुम्हाला एक्स आणि वाय जो पॉईंट चेकिंग पॉईंट असतो त्याचे कॉर्डिनेट भेटून जातात. समजलं? समजलं? हो. हॅलो, हा. आता राहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कन्सेप्ट. तर लक्षात ठेवायची छोटीशी मोठी ट्रिक सांगतो. लक्षात तसं ठेवावंच लागेल तुम्हाला, पर्याय नाही. डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे त्यामुळे लक्षात ठेवायला सोपं जातं ते. एच एबी एच स्क्वेअर मायनस एबी, याचा काही प्रश्न नाहीये. प्रश्न फक्त वरच्यांचा राहतो. ओके, तर इकडे पहा, याच्यामध्ये पीजी आणि एच एफ आणि एफ आणि एच जी असा संबंध आहे. आता नीट लक्षात घ्या पहा, एक गोष्ट काय आहे, पहिले जी आहे तर मग इकडे एफ आणि इकडे एफ आहे तर इकडे जी. हे समजलं का अल्टर? हो सर समजलं. एक लक्षात राहिलं की दुसरं आपोआप लक्षात राहतं. जर तुम्ही एक लक्षात ठेवलं जी आणि एफ आहे तर याच्या इकडचं एफ आणि जी डोळे बंद करून लिहून टाकायचं, अल्टर करून टाकायचं त्यांना. म्हणजे हा फॉर्म्युला इथं एक स्टेप लक्षात ठेवली आणि दुसरी स्टेप आपोआप लक्षात राहते. सो अशा स्टेप्स लक्षात ठेवायच्या फॉर्म्युल्यामध्ये लर्न करताना, म्हणजे तुम्हाला खालचा डिनॉमिनेटरचा फिक्स आहे एच स्क्वेअर मायनस ए बी, हा जी आणि एफ, आणि या जी आणि एफ चा पण प्रश्न सॉल्व्ह झाला. फक्त ए बी आणि एच एच चा प्रश्न आहे. या ठिकाणी कम्प्लीट एच आहे, सो तो एच पण हलत नाही. सेकंड वाला एच तर दुसरा वाला एच तो चेंज होत नाही. प्रश्न उरतो ह्या बी आणि ए चा. तर जर एक्स असेल
तर बी वापरा, एक्स ऍक्सिसच्या कोऑर्डिनेटसाठी बी वापरा आणि वाय ऍक्सिसच्या कोऑर्डिनेटसाठी ए वापरा, संपला विषय. हा लक्षात. म्हणजे घेताना पहिले बी घ्यायचा आणि मग ए घ्यायचा, म्हणजे फॉर्म्युला कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही लिहिताना, तर तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय. तर तुम्हाला जर इंटरसेक्शन पॉईंट काढायचे असेल दोन लाईन्सचा इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट, तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला असतो, एक्स कोऑर्डिनेट येणार हे पहा सर्वात खाली एच स्क्वेअर मायनस ए बी आणि इकडे पण एच स्क्वेअर मायनस ए बी, हा कन्फर्म आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की त्या बी एफ एफ जी चा विषय घ्या. ओके, कसं होतं ते, इकडे एफ होता मायनस, मग या ठिकाणी जी येणार मायनस, या ठिकाणी एफ येणार. समजलं? बरोबर आहे ना? जी एफ झालं ते, एफ जी झालं. थांबा जरा रिकनेक्ट करायला गेलं का ते. हे बा फॉर्म्युला थोडासा रिअरेंज करा, एच स्क्वेअर मायनस ए बी आणि एच स्क्वेअर मायनस ए बी, यांच्या ठिकाणी जी एफ होता ना, इथं कुठं होता जी एफ, हेच कन्फ्युज होतं जरा. जी एफ होता पहिला जी एफ होता, ते लक्षात ठेवा. पहिला जी होता, दुसरा एफ आहे, मग इथं एफ असणार, इथं जी असणार. समजलं? एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथं जी आणि एफ असतो, म्हणजे इथं एफ आणि इथं जी येणार. राहिला प्रश्न दुसऱ्या फॅक्टरचा, तर हे जे सेकंड वाले असतात त्याला एच एच कंपल्सरी, सेकंड वाला नाही एच एच करून टाकायचा, एच जी एच ची, आणि हे सुरुवातीचे याला बी चिपकवायचं आणि याला ए चिपकवायचं. लक्षात ठेवता येईल का फॉर्म्युला? हो सर, ठेवता येईल. फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि विषय संपला. कंबाईन इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज एच एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस बी एक्स वाय मायनस एच वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 इन दिस इक्वेशन. आता हे काय आहे इकडे पहा, हे जे इक्वेशन आहे कंबाईन इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय, हे महत्वाची गोष्ट आहे पहा इथं, की दोन लाईन्सचं जो बायसेक्टर असतो, म्हणजे पहा बायसेक्टर ऑफ एल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय, जर दोन लाईन्स हे इक्वेशन रिप्रेझेंट करत असेल, याला नोट दी स्टेप पण टाकून घ्या तुम्ही. दोन लाईन्स असतील ते हे स्टँडर्ड हे स्टँडर्ड इक्वेशन परफॉर्म करतात हे दोघं, म्हणजे एका स्टँडर्ड इक्वेशनचे बनलेले आहे. ते इक्वेशन आहे एक एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी स्क्वेअरच्या दोन लाईन्स आहेत, त्यांचा अँगल बायसेक्टरचं कंबाईन इक्वेशन काय असेल, तर अँगल बायसेक्टर म्हणजे हे असं जाणारी या अँगल बायसेक्टरचं या लाईन सोबत किंवा या लाईन सोबत, दोन कोणत्याही लाईन सोबत घ्या, त्यांचं कंबाईन इक्वेशन हे येतं. समजलं का? समजलं का? ओके, हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? राज, आवाज येतोय का? हो सर, येतोय आवाज. हॅलो, हा हा, ही केस लक्षात ठेवा पहा, ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी केस आहे. नोट दी स्टेप आहे पण इम्पॉर्टंट केस आहे, टाकून द्यायला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी काम येते. सो इम्पॉर्टंट केस आहे पहा, जर अँगल बायसेक्टर असतील, अँगल बायसेक्टर त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असणार या पेज स्टेट लाईन असताना, अँगल बायसेक्टरचं जेव्हा तुम्हाला कंबाईन इक्वेशन विचारलं जाईल त्या टाइम तुम्ही हे इक्वेशन लिहायचं. याच्यामधनं पहा एच ची व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशन मध्ये भेटणार, ए ची भेटणार आणि बी ची व्हॅल्यू भेटणार, ते घेऊन याच्यात टाका, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. काय इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवणार अँगल बायसेक्टरचं, तर अँगल बायसेक्टरचं जनरल इक्वेशन आहे एच एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट ए मायनस बी एक्स वाय मायनस एच वाय स्क्वेअर टू 0. दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर. आणि जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की दोन लाईन्सचे अँगल बायसेक्टर एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे, दोन लाईन्सचे सेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर, अशी केस केव्हा तयार होईल, परपेंडिक्युलरची केस काय असते, ए प्लस बी याची व्हॅल्यू जेव्हा 0 होते तेव्हा ते परपेंडिक्युलर असते. समजलं? समजलं का? आठवलं ना ते, एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी असेल तर ते पॅरलल असतात लाईन्स एकमेकाला, आणि ए प्लस बी
याची व्हॅल्यू 0 असेल तर ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आठवलं का ते केस दोन्ही? ओके, लेक्चर रिपीट करून घ्या म्हणजे समजून जाईल तुम्हाला. एक्सरसाइज 4.3 कडे या. आता 4.3 मध्ये या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटतील जवळपास. बराच मोठा एक्सरसाइज आहे. सुरुवातीपासून थोडेसे जे सम्स आहेत ते एक 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 एक्सप्लेन करतो पहा. 4.3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन. पेअर ऑफ लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं आहे थ्रू द पॉइंट 2 and -1 अँड पॅरलल टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस. ओके, आता हे जे तुम्हाला इक्वेशन दिलं गेलंय, हे जे इक्वेशन दिलं गेलंय, इक्वेशन कोणचं आहे? हे स्टँडर्ड इक्वेशन आहे जे तुमचं नॉर्मल इक्वेशन असतं पहा, ax² + 2hxy + by² = 0. तुम्ही काय करणार? याच्यामध्ये a ची व्हॅल्यू 2 आहे, 2h ची व्हॅल्यू 3 आहे. 2h ची व्हॅल्यू 3 असेल तर h ची व्हॅल्यू येते 3/2. व्हॅल्यू काढून घ्यायची आणि b ची व्हॅल्यू आहे -9. b ची व्हॅल्यू आहे -9. समजपर्यंत? समजला का इथपर्यंत? हॅलो, सो तुम्हाला h वगैरेच्या व्हॅल्यू काढतायत. आता याच्यावरून त्यांनी क्वेश्चन काय विचारलं त्याकडे लक्ष द्या पहा. तुम्ही h a b c च्या व्हॅल्यू जरी काढल्या तरी पण इथं तुम्हाला जॉईंट इक्वेशन काढायचे. कुणाचं कोणासोबत? एक लाईन आहे थ्रू द पॉइंट 2 and -1 अँड पॅरलल टू रिप्लाय. या लाईनच्या एका इक्वेशनला ते लाईनचं इक्वेशन पॅरलल आहे. ओके, आता मुद्दा इथं महत्वाचा आहे पहा असा की तुम्हाला जेव्हा दोन लाईनला सेपरेट करावं लागेल टाइम तुम्हाला त्याचा काय म्हणणार आपण, त्याचा स्लोप भेटणार. म्हणजे याची कंडिशन पहा कशी आहे. या दोन लाईनचं इक्वेशन आहे, याच्यातलं जे एक लाईनचं इक्वेशन येतं ते इक्वेशन म्हणजे यांच्या लाईन्सला पॅरलल असणारा एक पॉइंट आहे 2.2 आणि -1, त्याच्यातून जाणारी ती लाईन आहे. अशा टाईपची केस आहे ती. हा बरोबर आहे. दोन्ही स्लोप घ्यावे लागतील, एकदा हा स्लोप घ्यावा लागेल, एकदा तो स्लोप घ्यावा लागेल. दोन इक्वेशन भेटतील तुम्हाला एका लाईनची, जॉईंट इक्वेशनची. ठीक आहे, केस पहिले समजून घ्या पहा. आपण हा केस पहिले समजून घ्या. हे पहा, एक जॉईंट इक्वेशन असणारी केस असणार. आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय ना? येतोय सर, येतोय. 2x² + 3xy - 9y² आणि 2 हा, तर पहा दोन अशा लाईन्स आहेत. अशी नाही, अशी घ्या, ही एक आणि ही एक. या दोन लाईनचे कंबाईन इक्वेशन आहे, त्याचं नाव आहे 2x² + 3xy - 9y² = 0. या दोन्ही लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. कंबाईन इक्वेशन आहे दोघा लाईनचं. आणि त्यांनी एक पॉईंट दिलाय तुम्हाला, तो पॉईंट आहे 2 आणि -1 अशा टाईपचा एक पॉईंट आहे. समजा आपण त्या पॉईंटला पी पकडून घेऊ. ओके, या पॉईंट मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचं इक्वेशन काढायचे तुम्हाला, कंबाईन इक्वेशन. पण त्या दोन लाईन्स पाहिजे, त्या दोन लाईन्स अशा पाहिजे की या इक्वेशनच्या ज्या दोन लाईन्स होत्या यांना पॅरलल असल्या पाहिजे त्या दोन लाईन्स. म्हणजे कसं, आता ही जी लाईन होती हिला पॅरलल या पॉईंट म्हणून जाणारी लाईन समजा अशी राहील. समजलं का? बरोबर, या लाईनला हे पॅरलल आहे पहा. ओके, आणि ही जी लाईन होती हिला जाणारी दुसरी पॅरलल लाईन या पॉईंट म्हणून अशी राहील समजा. समजलं का? समजलं का? हो सर. हा, तर आता ह्या ज्या दोन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या ज्या लाईन्स होत्या त्यांना पॅरलल असणाऱ्या लाईन ज्या की 2 आणि -1 मधून जातात त्यांचं कंबाईन इक्वेशन काढा, असा क्वेश्चन. क्वेश्चन समजला का पहिले सांगा? क्वेश्चन समजला का प्रत्येकाला? हा, यांचं कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं. यांचं या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन फाइंड करा. त्याच्यासाठी आपल्याला त्यांचे सेपरेट इक्वेशन माहिती पाहिजे ना. आणि सेपरेट इक्वेशन कसं काढणार? तुम्ही एक पॉईंट दिलेला आहे, एक पॉईंट दिला असेल आणि लाईनचं सेपरेट इक्वेशन काढायचं असेल तर आपण पाहिलेलं नाही 11th मध्ये, वन पॉईंट आणि स्लोप फॉर्म. एक पॉईंट आणि स्लोप फॉर्म काय असतो? y - y1 = mx - x1. आठवत असेल ना?
एक पॉइंट जर दिलेला असेल आणि या लाईनचा जर तुम्हाला स्लोप माहिती इक्वेशन कसं काढतो, तर या एका पॉईंटच्या इक्वेशन याला म्हटलं जातं x1 आणि y1 आणि हा स्लोप समजा m, समजा आपण या लाईनचा काढतोय तर आपलं इक्वेशन कसं असलं पाहिजे, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आठवलं का? एक स्लोप आणि त्याचा एक पॉईंट माहिती असेल तर आपण असं इक्वेशन काढायचो. म्हणजे या लाईनचं इक्वेशन तसं भेटणार आणि या लाईनचं पण इक्वेशन तसं भेटणार. समजलं? हो सर. हॅलो, आठवलं की नाही? हे y मायनस 1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 या 11वीत शिकवलंय मी तुम्हाला. हो सर, एक स्लोप जर दिलेला असेल आणि एक पॉईंट जर तुम्हाला माहिती असेल दॅट टाइम तुम्ही हे इक्वेशन युज करतात. जर तुम्हाला 2 पॉईंट्स माहिती असतील तर त्या टायमाला तुम्ही वेगळे इक्वेशन युज करतात. y2 मायनस y मायनस म्हणजे x मायनस x1 अपॉन x2 मायनस x इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 दिस टाइप ऑफ इक्वेशन. तो ते 11वीचा पार्ट ज्याला समजला त्यालाच 12वी समजते, म्हणून ते घेतलेले 11वी मध्ये चॅप्टर व्यवस्थित. सो आता इकडे पहा, आता याच्यामध्ये आपल्याला पॉईंट माहिती आहे x1 आणि y1. x1 ची व्हॅल्यू 2 आहे, y1 ची व्हॅल्यू 3 आहे, मायनस 1 आहे. बट आपल्याला काय काढावं लागेल, स्लोप काढावं लागेल ना. इथे m ची व्हॅल्यू टाकावी लागेल की नाही, म्हणजे याचा m1 स्लोप काढावा लागेल आणि याचा m2 स्लोप काढावा लागेल. बरोबर की नाही? इक्वेशन काढायला स्लोपची गरज आहे की नाही आपल्याला? हॅलो हॅलो, आवाज येत नाही का? आवाज येत नाही का राज? हॅलो, येतोय सर आवाज. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला या लाईनचा स्लोप काढावा लागेल आणि या लाईनचा पण स्लोप काढावा लागेल. या लाईनच्या स्लोपला आपण m1 म्हणू आणि या लाईनच्या स्लोपला आपण m2 म्हणू. आता m1 m2 च्या व्हॅल्यू कशा भेटतील तुम्हाला, तर तुम्ही थोडंसं डोकं चालवा. पहा, तुम्हाला माहिती आहे m1 लाईन ही या लाईनला पॅरलल आहे. म्हणजे जर या लाईनचा आपल्याला स्लोप भेटला तर तिचा स्लोप हिच्या एवढा असेल, कारण पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की ही लाईन या लाईनला पॅरलल होती. सो याचा स्लोप जो असेल तोच याचा स्लोप असेल. काही डाऊट याच्यामध्ये? समजलं? जी लाईन जिला पॅरलल तिचा स्लोप इक्वल असणार. सो यांचे स्लोप आपल्याला या लाईनचे स्लोप काढल्याने भेटतील. आणि या लाईनचे स्लोप कधी निघतील, जेव्हा आपल्याकडे या लाईनचे सेपरेट इक्वेशन असतील, दॅट टाइम तुम्ही त्याचे स्लोप काढू शकतात. इक्वेशनवरून स्लोप काढता येतो. सो त्याचे इक्वेशन कसे काढायचे, आपण कंबाईन इक्वेशनला सेपरेट इक्वेशन मध्ये काढणं शिकलोय फर्स्ट एक्सरसाइज मध्ये. सो या कंबाईन इक्वेशनचे सेपरेट इक्वेशन काढायचे, सेपरेट इक्वेशन वरनं स्लोप काढायचे. यांचे स्लोप ज्यांना ज्यांना पॅरलल आहे त्याचे स्लोप येतील आणि मग यांचे स्लोप येतील आणि हा पॉईंट हे इक्वेशन वापरून त्याचे इक्वेशन काढायचे आणि ते इक्वेशन एकमेकाला मल्टिप्लाय करायचे, तुम्हाला कंबाईन इक्वेशन. समजलं? पुन्हा एकदा सांगतो पहा, या ज्या 2 लाईन्स होत्या, या 2 लाईन्सचा हा इथं पॉईंट होता, त्या पॉईंट म्हणून जाणाऱ्या ह्या 2 लाईन्स आहेत. ओके, जर तुम्हाला यांचं कंबाईन इक्वेशन दिलं गेलंय तर या कंबाईन इक्वेशन पासून सेपरेट इक्वेशन काढा. ओके, सेपरेट इक्वेशन काढा. सेपरेट इक्वेशन वरून या लाईनचा स्लोप आणि या लाईनचा स्लोप तुम्हाला भेटेल. इक्वेशन वरून स्लोप काढता येतो. सो याचा स्लोप आणि याचा स्लोप तुम्हाला भेटेल. समजा याचा m1 आहे तर याचा m आहे आणि याचा mb आहे. ओके, mb आहे. ओके, सो या 2 लाईनचे स्लोप तुम्हाला भेटले. ही लाईन याला पॅरलल होती म्हणून याचा m आहे आणि याचा m1 इक्वलच असणार, बिकॉज दिस 2 लाईन्स आर पॅरलल. त्यानंतर ही लाईन या लाईनला पॅरलल होती तर याचा mb आणि याचा m2 इक्वल असणार. सो याचे स्लोप तुम्हाला भेटून, आणि तुम्हाला या 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन विचारलं होतं वरच्या 2 लाईनचं. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, तुम्हाला स्लोप आता प्रत्येक लाईनचा समजला आहे आणि एक पॉईंट माहिती होतं 2 आणि -1. सो एक पॉईंट आणि स्लोप याचं हे या लाईनचं इक्वेशन तुम्हाला काढता येईल आणि तोच पॉईंट आणि हा स्लोप या लाईनचं इक्वेशन पण तुम्हाला काढता येईल. तो फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. या फॉर्म्युल्यावरून त्याचे इक्वेशन काढायचे. या लाईनचं पण इक्वेशन काढायचं, या लाईनचं पण इक्वेशन काढायचं आणि या लाईनचं पण इक्वेशन काढायचं. आणि जे सेपरेट इक्वेशन तुम्हाला दोघांचे भेटतील, याचं इक्वेशन आणि याचं इक्वेशन, त्यांचा प्रोडक्ट करायचा म्हणजे आपल्याला कंबाईन इक्वेशन भेटतं. आला क्वेश्चन लक्षात?
आलं का लक्षात? हॅलो सर. हा मोठं आहे ते. तर आता ते सगळं सगळं कंबाईन होईल. आता पहा याने काय करणार, हा कंबाईन इक्वेशन जे दिलंय तुम्हाला त्याला स्प्लिट करणार. पाहतो हा त्याला स्प्लिट कसं केलं त्यांनी, त्याचे फॅक्टर पाडले. फॅक्टर समजतं ना तुम्हाला. आता 9 into 2 करायचं 18 येतं. 18चे असे फॅक्टर पाडा ज्याचा आन्सर 3 आलं पाहिजे. तर 6 3 जा 18 येतं. 6 माझं -3 केलं तर तुम्हाला आन्सर 3 भेटतं. मधलं हे स्प्लिटिंग मेथड तुम्हाला 10 पर्यंत झालेली आहे. सो त्याच्यावर जास्त वेळ खर्च करणार नाही आपण. मग याच्यातनं घ्या, त्याच्यातनं काही कॉमन काढा. 2x याच्यातनं कॉमन निघणार, 3y कॉमन निघणार. दोघांमधून कॉमन काढल्यानंतर हे मायनस साईन कॉमन निघल्यानंतर इथं प्लस होतं. मायनस साईन तुम्ही बाहेर काढलंय. ओके. सो त्यानंतर पहा पुढे, हा 2x आणि हा -3y एका ब्रॅकेट मध्ये आणि हे कॉमन ब्रॅकेट एक ब्रॅकेट मध्ये. मग एक तर तुमचा हा 0 पाहिजे किंवा हा 0 पाहिजे, तेव्हा आन्सर 0 होईल. सो त्यामुळे तुम्ही या ब्रॅकेटला एक तर 0 घेणार किंवा या ब्रॅकेटला एक तर 0 घेणार. दोघा ब्रॅकेटला 0 कन्सिडर करा. सो दोन सेपरेट इक्वेशन तुम्हाला भेटले. जेव्हा तुम्हाला इक्वेशन माहिती असतं तेव्हा तुम्हाला स्लोप काढता येतो. इक्वेशन वरून स्लोप कसा काढायचा मागच्या वेळी डिस्कस केलेलं आहे आपण. जनरल लाईनचं इक्वेशन असतं x + by + c = 0. अशा टाईपची इक्वेशन आहे. आणि हेच इक्वेशन असतं नॉर्मली सगळ्या ठिकाणी. सो याच्यामध्ये जर तुम्हाला या लाईनचा स्लोप पाहिजे असेल तर स्लोप करताना काय करायचं, a/b ची व्हॅल्यू करायची, तुम्हाला स्लोप भेटून जातो. म्हणजे हा a आणि हा b -a/b करायचं, तुम्हाला स्लोप भेटतो. म्हणजे आता पहा याच्यामध्ये याला जर तुम्ही कम्पेअर केलं तर x + 3y ची व्हॅल्यू दिली नाही म्हणजे 0 असेल म्हणून ते घेतले नाही तिथं. मग तुम्ही जर स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं ax + by + c = 0. जर तुम्ही a ची व्हॅल्यू काढायची म्हटली तर a ची व्हॅल्यू कोण येणार इथं, म्हणजे a ची व्हॅल्यू आहे 1 आणि b ची व्हॅल्यू कोण आहे 3. समजलं? आणि c ची व्हॅल्यू कोण आहे 0. मी तुम्हाला म्हटलं की या लाईनचा जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल तर स्लोप काय भेटणार, स्लोप भेटणार -a/b. सो स्लोप काय भेटणार त्या लाईनचा -1/3 दिसतोय आलेला. समजलं का? ओके. सिमिलरली या लाईनचा स्लोप कसा काढणार तुम्ही, हे लाईन x + by + c = या फॉर्मॅटमध्ये. a ची व्हॅल्यू इथं 2 आहे, b ची व्हॅल्यू इथं -3 आहे. तुम्हाला मी सांगितलं स्लोप कसा निघतो, -a/b ने निघतो. मग स्लोपचा फॉर्म्युला -a म्हणजे कोण -2 आणि b म्हणजे कोण -3. मायनस मायनस कॅन्सल. सो m ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 2/3. समजलं? दिसतंय इथं पहा. समजलं का? समजलं का? हे स्लोप कुणाचे आले, हे स्लोप ते इकडच्या लाईनीचे आहेत. या पहिल्या लाईनचा स्लोप समजा m1 आहे इकडे, m2 आहे. या m1 ची व्हॅल्यू आली -1/3 आणि या m2 ची व्हॅल्यू आहे 2/3. आणि यांना पॅरलल लाईन पाहिजे इकडे, म्हणजे एक पॉईंट होता तो 2 आणि -1. यांना पॅरलल लाईन म्हणजे ही अशी एक लाईन असणार हिला पॅरलल आणि एक अशी लाईन असणार जे हिला पॅरलल असणार. तर साधी गोष्ट आहे, पॅरलल लाईनचे स्लोप म्हणजे याचा स्लोप जर m2 आहे तर ह्या लाईनचा स्लोप सुद्धा 2/3 असला पाहिजे m2 आणि लाईनचा स्लोप तेच व्हॅल्यू याची असली पाहिजे -1/3. समजलं? हे समजलं का? हॅलो. हो सर. हा. सो आता या दोन लाईन्स एका पॉइंट मधून जातात. सो त्यांचं आपल्याला सेपरेट इक्वेशन काढता येईल एका पॉइंट आणि स्लोपच्या फॉर्मॅट मधनं. पॉइंट आणि स्लोप जर माहिती असेल तर आपल्याला सेपरेट इक्वेशन काढता येतं. आपल्याला दोनही लाईनची इक्वेशन काढावं लागतील. एका लाईनचा स्लोप आपल्याला -1/3 घ्यावा लागेल आणि एका लाईनचा स्लोप आपल्याला 2/3 घ्यावा लागेल. त्याच्याने आपल्याला दोन सेपरेट लाईनचे इक्वेशन भेटतील. एक होता मधला जो पॉईंट होता तो 2 आणि -1 याचा पॉईंट होता, त्याचा जो स्लोप होता तो होता 2/3. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हा जो पॉईंट आहे हा दोनही लाईनवर लाई करतो. या लाईनवर पण लाई करतो, या लाईनवर पण लाई करतो. म्हणजे तो दोघांचा पॉईंट आहे. एक पॉईंट तुम्हाला माहिती आहे, स्लोप माहिती आहे, तर या लाईनचं इक्वेशन निघेल. एक पॉईंट माहिती आहे, याचा स्लोप माहिती आहे, तर या लाईनचं इक्वेशन निघेल. समजलं? या पॉईंटला एकाला x1 म्हणतात, एकाला y1 म्हणतात. आणि हा स्लोप घेतला तर या लाईनचं इक्वेशन निघतं, हा स्लोप घेतला तर या लाईनचं इक्वेशन निघतं. काय डाऊट? ओके. मग आता तो काय करणार, त्यांनी घेतलं पहा आणि हे फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युलेट केलं पहा त्यांनी, एक लाईनचं इक्वेशन काढलं. आता हे सगळी थेरी तुमच्या ब्रेन मध्ये असते. काय कसं काय केलं आणि काय होतं हे सर्वात सुरुवातीला सांगितलंय मी, की याचा स्लोप का काढायचा, त्याचा पुढे काय फायदा होणार आहे, ते कुठं जाणार आहे, हे सगळं पहिले तुमच्या ब्रेन मध्ये फिक्स असलं पाहिजे. आफ्टर दॅट तुम्ही याला सॉल्व्ह करणार. हे असं नाही की घेतला स्टेप चालले सॉल्व्ह करत. त्याला पूर्ण लॉजिक पहिले बिल्ड करून घ्यावं लागतं, त्याच्यानंतर स्टेप करावं लागतात.
आता मला माहितीये, मला जनरल त्यांचे लाईनचे सेपरेट इक्वेशन काढल्याशिवाय कंबाईन इक्वेशन भेटणार नाही. मग त्या लाईनचं सेपरेट इक्वेशन कसं निघणार? तर सेपरेट इक्वेशनचा फॉर्म्युला एक पॉईंट आणि स्लोप दिलेला हा असतो, y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. आठवलं? हा फॉर्म्युला असतो असा. आता याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या पाहिजे. ही तुमची x1 ची व्हॅल्यू आहे, ही y1 ची व्हॅल्यू आहे. तर y मायनस y1 ची व्हॅल्यू -1 होती, मायनस मायनस तो +1 झाला पाहिजे, इथं +1 दिसतोय. ओके, इज इक्वल टू m म्हणजे तो स्लोप घेतला -1/3. त्यानंतर x असणार मायनस x1 ची व्हॅल्यू आहे 2, सो -2. सो हे टर्म दिसते का तुम्हाला इथं आलेली? दिसते का? ओके, समजलं असेल. पुढे जाऊ पहा. आता दुसऱ्या लाईनचं इक्वेशन पण तसंच घेतलंय, फक्त स्लोप चेंज केला. स्लोप एक ठिकाणी -1/3 घेतलाय, तर दुसऱ्या लाईनसाठी 2/3 घेतलाय. पॉईंट चेंज होणार नाही, काही चेंज होणार नाही, फक्त स्लोप चेंज होईल. त्याचं कारण असं आहे की तो पॉईंट दोघांसाठी सेम होता. सो दॅट्स वाय पॉईंट चेंज झाले नाही. हे इथं 1च राहील, इथं 2च राहील. ओके, सो या दोन्ही लाईनला सेपरेटली सॉल्व्ह करा. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन कसं करणार तुम्ही? सिम्प्लिफिकेशन खूप सोपं असतं पहा. हा 3 पहिले इकडे घेऊन जा. सो त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला 3y + 1. हे पहा इथं दिसतंय 3y, हा 3y आणि हा 3 × 1 3, आणि हे -1 मध्ये घुसवा या ब्रॅकेटच्या. सो तो तुम्हाला भेटणार पहा, हा प्लस होता x, तो मायनस होऊन जाईल, हा मायनस मायनसचा प्लस होऊन जाईल. समजलं हे? त्यानंतर पुढे पहा, इथं पण हा 3 इकडे मल्टिप्लाय केलाय मी, 3 × y 3 × 1, सो 3y + 3 आणि हा 2 याच्यामध्ये मल्टिप्लाय केलाय 2 × x 2x 2 × -2 -4. ओके, सो त्यानंतर पुढे पहा सिम्प्लिफिकेशन मध्ये या ठिकाणी आपल्याला x एका बाजूला आणा, y एका बाजूला, नंबर पण एका बाजूला घेऊया. हे सगळ्या टर्म उचलून इकडे घेऊया आणि या पण सगळ्या टर्म उचलून इकडे घेऊया, किंवा x प्लस पाहिजे आपल्याला कधी पण, म्हणजे या टर्म उचलून इकडे घेऊन या, कारण x ची व्हॅल्यू प्लस ठेवायची. इथं पण x ची व्हॅल्यू मायनस होती, ती इकडे आल्यानंतर. सो इकडे पहा, तुम्ही याला इकडे घेऊन या, याला इकडे घेऊन या. सो हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हे इक्वेशन एक भेटतं आणि हे इक्वेशन, असे 2 लाईनचे तुम्हाला सेपरेट इक्वेशन भेटले. त्याने तुम्हाला त्या 2 लाईनचे इक्वेशनचं जॉईंट इक्वेशन विचारलेलं होतं. सो तुम्ही हे इक्वेशन घेणार, हे इक्वेशन घेणार आणि याचा प्रोडक्ट करणार. सो तुम्हाला काय भेटणार? जॉईंट इक्वेशन भेटणार. प्रोडक्ट करा पहा, हे इक्वेशन याचा प्रोडक्ट करा. प्रोडक्ट कसा करायचा असतो? प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. एक्सने या 2x ला मल्टिप्लाय करायचं, एक्सने 3y ला, एक्सने 1 ला. मग 3y नी 2x ला, 3y नी 3y ला, 3y नी 7 ला. मग ह्या 1 नी याला असं प्रत्येकाने प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन केलं. हे पहिल्या टर्मचं इथपर्यंत आलेलं आहे, दुसऱ्या टर्मचं इथपर्यंत, तिसऱ्या टर्मचं इथपर्यंत आलंय. ओके, सो यांच्यामध्ये लाईक टर्म्सला जवळ घ्या आणि अनलाईक टर्म्सला राहू द्यायचं तसे. तुम्हाला सर्वात शेवटी सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर हे भेटतं. करून दाखवू काय सिम्प्लिफिकेशन? का जमेल? हे जमेल ना? 7th 8th पर्यंत झालेलं आहे बा पॉलिनॉमियल चॅप्टर्स मध्ये. 9th मध्ये असतं आय थिंक, 9th 10th मध्ये. जमेल का करू? जमेल सर. खूप सोपं आहे ते. हे x² च्या टर्म शोधायच्या पहा. x² कोणीच नाही म्हणून ते राहू दिलं. इथं 3xy 6xy 2 आहे, म्हणजे -3xy आणि +6xy. 6xy म्हणजे 3x वर गेले, +3xy उरले, मग ते +3xy लिहिले पहा. त्यानंतर हे 7x ची टर्म आहे, त्यानंतर हे 2x ची टर्म आहे. -7x मधनं 2x गेले, म्हणजे प्लस मायनस मायनस होईल, म्हणजे त्याचं झालं -7x आणि हा +2x. त्याच्यावर किती होणार? -5x. ते पण -5x इथं दिसतंय पहा. आलं? असं प्रत्येकाला करायचं. ज्याचे टर्म्स लाईक टाईप टर्म्स आहेत त्यांची प्लस मायनस करायची, ज्याच्या लाईक टर्म्स नसतील झालं तुमचं जॉईंट इक्वेशन. अशा टाईपचे हे इक्वेशन्स आहेत. आता सेक्शन सुद्धा सेम क्वेश्चन आहे ऍज इट इज, फक्त पॉईंट चेंज झालाय. त्यामुळे तो आता घरी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन कडे आपण. या क्वेश्चन मध्ये शो दॅट दिस इक्वेशन ऑफ लाईन, ही जनरल इक्वेशन दिले तुम्हाला सेकंड डिग्रीचं, डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. त्यांनी असं सांगितलं तुम्हाला प्रूव्ह दॅट करा की हे जे इक्वेशन मी सांगितलंय वरती, x² + 2xy + 2y + 2x + 2y + 1 = 0 हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन नाही आहे, असं प्रूव्ह करा. क्वेश्चन समजला? इक्वेशन दिलेलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन नाही आहे असं प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके, सो हे नाही आहे, कसं प्रूव्ह होईल? सो याच्यासाठी 2 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या होत्या पहा. तो डिटर्मिनंट ची व्हॅल्यू घेतली होती पहा, ABC प्लस FGH ट्वाइस ऑफ FGH मायनस AF² मायनस FG² BFG² आणि मायनस CHH² = 0. हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर तुमची 0 आली
तर ते पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन असतं, आणि जर ते 0 नाही आली तर पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन नाही येत. म्हणजे इथं तुम्हाला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून दाखवलंय पा त्यांनी, पण आपण डायरेक्ट डिटर्मिनंट न सॉल्व्ह करता आपण डायरेक्टच घेऊ व्हॅल्यू. सो याच्या 2 कंडिशन असतात पहा. कुठलाही इक्वेशन पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन असण्यासाठीच्या 2 कंडिशन आहे. कुठल्या 2 कंडिशन आहेत? आवाज येतोय? हॅलो, येतोय का? हो सर. हा, पेअर ऑफ स्टेट लाईन असण्यासाठीच्या कुठल्या 2 कंडिशन आहेत? तर इथे आहे पाहते ह्या. जर हे इक्वेशन पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन असेल तर ही जी इक्वेशन दिलंय ना एवढं, याची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. ओके, म्हणजे हा डिटर्मिनंट आहे, तो डिटर्मिनंटचं सोल्युशन आहे ते. तर ते डायरेक्ट करून घ्या, हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची गरज पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, h² मायनस ab ची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी आली पाहिजे. समजलं? समजलं? या 2 कंडिशन जर का सॅटिस्फाय झाल्या तर ते इक्वेशन पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन असतं. आणि जर या 2 कंडिशन सॅटिस्फाय नाही झाल्या तर ते इक्वेशन पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन नसतं. काय डाऊट आता याच्यात? नाही सर. हा, आता काय करणार तुम्ही? तुम्हाला जो क्वेश्चन दिला जाईल त्या क्वेश्चन मधनं तुम्हाला त्यांनी विचारलंय की याला प्रूव्ह करा की हे पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन नाही आहे. नाही आहे प्रूव्ह करायचं म्हणजे आपल्याला ह्या कंडिशन चेक करण्याला, ह्या कंडिशन बरोबर येतात का पहा. सो तुमचं जे हे इक्वेशन आहे, आपल्याला ए बी सी एच जी या सगळ्या व्हॅल्यू लागणार आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड करून घ्या. तुमचं हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन पहा काय येते. जे इक्वेशन आहे त्याला स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करा. स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल, कशाच्या काय काय व्हॅल्यू भेटतील पहा. तुमच्या स्टँडर्ड इक्वेशन वरती लिहून घ्यायचं तुमच्या बाजूला पहा. ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx ओके प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. असं इक्वेशन असतं की नाही ते? असं असतं ना. हा, ओके, आठवलं का इक्वेशन? याच्यामध्ये a च्या जागी कोण आहे? 1. 2h च्या जागी 2 आहे, म्हणजे h ची व्हॅल्यू काय असणार हे पहा. 2h च्या जागी 2 आहे, सो h ची व्हॅल्यू असणार 1, 2/2. समजलं? b च्या जागी 2 आहे, 2g च्या जागी 2 आहे, म्हणजे पहा 2g च्या जागी 2 आहे, सो g ची व्हॅल्यू काय येणार? 2/2, सो g ची व्हॅल्यू येणार 1. काय डाऊट याच्यात? नाही सर. नंतर इथं 2f च्या जागी 2 आहे, म्हणजे पहा 2f ची व्हॅल्यू 2 आहे, सो f ची व्हॅल्यू येणार 2/2, सो f ची व्हॅल्यू येणार 1. आणि c च्या जागी 1 आहे, सो c ची व्हॅल्यू 1 आहे. सगळ्या व्हॅल्यू समजा a b h g f आणि c कशा काढायच्या? समजलं का? हो. हा, आता ह्या लाईन्सचे हे सगळं काढून घ्यायचं पाहिजे. काढून घेतलं पाहिजे सगळं a h g b f c जे काय लागतं ते. आणि तो म्हणतो ह्या स्टेट लाईन इक्वेशन असतील तर त्यांनी ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू सॅटिस्फाय केली पाहिजे. डिटर्मिनंटचं इक्वेशन आठवा. काय इक्वेशन मी कसं लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला? हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा पहा. एबीसी फिक्स असतं पहिले सुरुवातीला डायरेक्ट. एबीसी प्लस हे 2FGH लक्षात ठेवायचं. 2FGH, त्यानंतर एफ घ्यायचा, मग हा जी घ्यायचा, मग एच घ्यायचा, याला ए लावायचं, याला बी लावायचं, याला सी लावायचा, याचे स्क्वेअर घ्यायचे. समजलं? म्हणजे पहा मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इज इक्वल टू 0 असं आलं पाहिजे. आलं का लक्षात? ओके, याला घ्या आणि या इक्वेशन मध्ये इथं टाकून द्या. म्हणजे इथं आता याने डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं, आपण डायरेक्ट डिटर्मिनंट नाही करणार, आपण डायरेक्ट असं लिहू पहा. आपलं डायरेक्ट हे आन्सर येईल असं डायरेक्ट खाली. त्याचा आन्सर 0 येतं का ते चेक करा. सो त्याचा आन्सर 0 येत असेल या ठिकाणी, तुम्ही करून पाहते व्हॅल्यू. आता याने जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला सगळ्या, त्याला ती गोष्ट भेटेल पाहिजे. काय इक्वेशन होतं ते कम्प्लीट? ते होतं ABC प्लस 2FGH मायनस AF² मायनस BG² मायनस CH² इज इक्वल टू 0 असं आलं पाहिजे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा एकेकाच्या. ABC A1 आहे, B2 आहे आणि C1 आहे. सो 2 into 1, त्याचा आन्सर काय होईल? 2 होऊन जाईल. याचा कम्प्लीट आन्सर समजतंय ना? मग हा 2 FGH चं मल्टिप्लिकेशन काय येईल? F कुठे आहे? 1, G कुठे आहे? 1 आणि H पण 1, 1 into 1 into 1 1 असेल, मायनस A ची व्हॅल्यू 1 असते,
सो 1 इंटू एफ स्क्वेअर, एफ ची व्हॅल्यू 1च आहे. सो इथं -1च येईल याचा कम्प्लीट आन्सर. बी जी स्क्वेअर, बी ची व्हॅल्यू आहे 2, जी ची व्हॅल्यू आहे 1. जी चा स्क्वेअर 1 येईल इंटू 2 म्हणजे इथं व्हॅल्यू येणार 2 आणि सी एच स्क्वेअर, ची व्हॅल्यू आहे 1, एच ची व्हॅल्यू आहे 1. सो 1 इंटू 1 चा स्क्वेअर 1च येईल. सो इथं 1 येईल इज इक्वल टू 0. समजलं का? तुम्ही डायरेक्ट करू नका, तुम्ही सॉल्व्ह करा. जागा नाही म्हणून मी डायरेक्ट करतो. आलं का लक्षात? आलं का लक्षात? हो हो हा. सो हे याला सिम्प्लिफाय करा पहा. 2 + 2 याचा आन्सर झाला 4 -1 -2 -3 हाऊ मच -4. सो 4 - 4 0. झालं का आन्सर सॅटिस्फाय? झालं ना? 4 - 4 0. सो अशा टाईपचं जर आन्सर 0 आलं तर याचा अर्थ हे पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन असतं. ही पहिली कंडिशन चेक झाली आपली. आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायची तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं, डायरेक्टच इक्वेशन घेतलंय. त्यामुळे काही अडचण नसते. डिटर्मिनंट काही काढायची गरज नाही तुम्हाला. तुमच्या आन्सर बरोबर शेवटी 0 येतं. त्याचं पण 0 आलंय. आता ही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, त्याच्यामुळे आपण असं म्हणू त्याला की हे पेअर ऑफ स्टेट लाईन इक्वेशन असलं पाहिजे होतं. पण त्यांनी दुसरी कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल म्हणून ते नाहीये. आता त्यांनी दुसरी कंडिशन पण चेक करू पाहिजे, कारण मग अँड आहे. अँडचा अर्थ असतो दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. सो एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, बट दुसरी कंडिशन चेक करू पहा. एच ची व्हॅल्यू काय येते तुमची 1, 1 चा स्क्वेअर मायनस ए ची व्हॅल्यू आहे 1 आणि बी ची व्हॅल्यू आहे 2. आता याचा आन्सर काय येतो पहा. 1 चा स्क्वेअर 1 येतो मायनस 1 इंटू 2 त्याचा आन्सर 2 होतो आणि 1 - 2 त्याचा आन्सर -1. हे -1 आहे का? मोठी पाहिजे ना 0 किंवा 0 पेक्षा. -1 ची व्हॅल्यू 0 नाही आणि 0 पेक्षा मोठी पण नाही, म्हणजे हे नॉट सॅटिस्फाईड कंडिशन आहे. समजलं? हो हो सर. हे काय असतंय -1 ही उलट 0 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे. सो नॉट सॅटिस्फाईड कंडिशन. सो दॅट्स वाय दिस जनरल इक्वेशन इज नॉट अ पेअर ऑफ स्टेट लाईन. कारण एक कंडिशन सॅटिस्फाय केली नाही, दोनही कंडिशन सॅटिस्फाय करणं गरजेचं असतं. समजलं? हो हो सर. समजलं का वरनं गेलं? समजलं सर. सोपं चॅप्टर आहे खूप. फक्त कॅल्क्युलेशन करायचे. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे बाळांनो याच्यामध्ये की याच्यात कॉन्सेप्ट खूप जास्त आहे. ते कॉन्सेप्ट ज्याला समजतात त्याच्यासाठी खूप इझी चॅप्टर होऊन जातं, आणि ज्याला कॉन्सेप्ट समजत नाही तो दरवेळेस विचार करतो मी असं का बरं केलंय. मग ते भयानक चॅप्टर आहे मग तसं पाहिलं का. कॉन्सेप्च्युअल चॅप्टर आहे खूप छान. कॉन्सेप्ट क्लिअर करा, काहीच अडचण येणार नाही या चॅप्टरमध्ये. आउट ऑफ मार्क्स भेटू शकतं कुठल्याही एक्झाम मध्ये, आणि प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेले आहे. कॉम्पिटेटिव्ह असो, JEE असो, मग ते तुमची सीईटी असो, कुठलीही एक्झाम असो, PIT असो, बिट्स पिलानी असो, सगळ्या एक्झामवरती याच्यावर क्वेश्चन येतात. स्मार्ट क्वेश्चन असतात आणि खूप कंडिशन्स वाईज क्वेश्चन्स असतात, पॅरलल परपेंडिक्युलर अशा टाईपचे वापरून. सो त्या कंडिशन्स तुम्हाला व्यवस्थित टॅकल करायच्या असतात. या ठिकाणी सेम इक्वेशन आहे पहा. जमेल मग हे सॉल्व्ह करायला? हो हो फक्त कॅल्क्युलेशन मोठे झाले. तुम्ही डिटर्मिनंटच्या नादी लागू नका. हे डिटर्मिनंटच्या नादी लागू नका. तुम्हाला जो फॉर्म्युला शिकवला त्याला सॉल्व्ह करा. डिटर्मिनंटच्या नादी लागू नका. मी तुम्हाला डिटर्मिनंट शिकवले नाही कारण त्याची गरज नाही. म्हणजे जेवढे गरजेचे तेवढे शिकवले, फालतूच्या त्याच्या प्रॉपर्टी शिकवलेल्या नाहीये. बिकॉज त्याची गरज नाहीये तुम्हाला. इथं डिटर्मिनंटला ऑलवेज बायपास करतो. सो पहा, शो दॅट द इक्वेशन, हे पण तेच आहे. रिप्रेझेंट ऑफ लाईन, फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन देम. आता हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, तुम्हाला ॲक्यूट अँगल काढायचं आहे. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला पहिले तर काय करायचं तुम्हाला शो दॅट करायचे. पहिले त्या इक्वेशनला शो दॅट करा, म्हणजे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे का नाही ते दाखवा. आहे का नाही कसं दिसेल? ते जे इक्वेशन सांगितलं तुम्ही तुम्हाला ABC + 2FGH मायनस AF स्क्वेअर BG स्क्वेअर आणि -CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे 0 आलं पाहिजे. आणि दुसरी कंडिशन होती H स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू मोठी किंवा इक्वल आली पाहिजे 0 पेक्षा. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली याच्या व्हॅल्यूज टाकून, तर म्हणायचं ते शो दॅट झालं. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो ॲक्यूट अँगल काढा. ॲक्यूट अँगल काढायचा फॉर्म्युला काय होता? तो मागचाच फॉर्म्युला वापरायचा. tan ऑफ थिटा इज इक्वल टू मॉड मध्ये 2 स्क्वेअर रूट ऑफ H स्क्वेअर मायनस AB डिवायडेड बाय A प्लस B. आता या ठिकाणी डबल मेहनत घ्यायची नाही. तुम्ही हे प्रूव्ह दॅट करताना, शो दॅट करतानाच H स्क्वेअर मायनस AB ची व्हॅल्यू काढून ठेवलेली असते पहा. ते इक्वल पेक्षा 0 आहे का नाही, तर हीच व्हॅल्यू घ्यायची नाही तर टाकायची डायरेक्ट. समजलं का? हो हो सर. समजलं का? आणि A आणि B च्या व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशन वरून भेटतात. A ची व्हॅल्यू 2 आहे आणि B ची व्हॅल्यू 1 आहे, -1 आहे. सो A ची व्हॅल्यू B ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असते. H स्क्वेअर मायनस AB तुम्ही ऑलरेडी काढून ठेवलेलं असतं. याच्यात टाका.
याचं जे काय आन्सर येईल ते प्लस मध्येच लिहा. मॉड कशासाठी असतो? आन्सर प्लस मध्ये लिहिण्यासाठी असतो. सो इथं पहा, हे सगळं त्यांनी काढलं, या सगळ्या व्हॅल्यू घेतल्या, इथं त्यांनी सबस्टिट्यूट केल्या. तो त्याला हे त्याची ऑलरेडी आलेली व्हॅल्यू असेल, त्यांनी फुकट अडवली, मला काही समजलं नाही इथं. कारण तुम्हाला h² - ab ची व्हॅल्यू डायरेक्ट माहिती आहे. हे पहा, h² - ab ची व्हॅल्यू डायरेक्ट आहे 9.4, 9/4. समजलं? डबल मेहनत घ्यायची नाही, डायरेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायची 9/4 या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी काय टाकणार तुम्ही? 9/4. समजलं का? हो हा, त्यांनी गाईड मध्ये डबल मेहनत केली आहे, तुम्ही थोडंसं हुशारी वर्क करा. ओके, तुम्हाला हे पहा, लास्टला तुम्हाला त्याचा आन्सर तेच भेटणार. आता हे जे ना, याचा आन्सर तुम्हाला तेच भेटेल. पहा, तुम्ही काढून पहा, फक्त स्क्वेअर रूट घ्यायचं, कारण तिथं स्क्वेअर रूट नव्हतं, इथं स्क्वेअर रूट आहे. म्हणजे काय येणार तुमचं? पहा, याला तुम्ही सिम्प्लिफाय करा, तुम्हाला 9/4 भेटेल. पहा, 1/4 + 2 करा बरं याला सिम्प्लिफाय. 4 2 8, म्हणजे 1 + 8 / 4 किती झाले ते? 9/4. समजलं? हो सर. समजलं का? हा, फक्त लक्षात ठेवा, इथं स्क्वेअर रूट असतं आणि आपण जे व्हॅल्यू काढली त्याला स्क्वेअर रूट नव्हतं. म्हणजे इथं तुमचं कसं यायला पाहिजे होतं? 2 √9/4 / हा 2 - 1 चा आन्सर 1 झालेला आहे. सो हे असं झालंय. पहा, मग काय होईल इथं? याचा स्क्वेअर रूट घ्यायला गेलं तर हे 3 होऊन जाईल, याचं 2 होऊन जाईल, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आन्सर भेटणार फक्त 3/1. त्याचा आन्सर भेटणार तुम्हाला 3. सो याचा आन्सर बाहेर निघणार 3. आणि टॅनच्या टेबलमध्ये 3 आन्सर किती डिग्रीला येतं? तर येत नाही, ते √3 येतं आन्सर, तर नाही येत. मग तुम्ही काय करणार? जेव्हा तुमच्या टॅनच्या टेबलमध्ये तुम्हाला आन्सर सापडत नाही, टॅनच्या टेबलमध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू येतात? पुन्हा एकदा सांगतो, पहा, आठवून घ्या, कारण त्याची गरज पडते भरपूर. टॅन 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. टॅनची 0 डिग्रीला 0 व्हॅल्यू असते, 30 डिग्रीला 1/√3 व्हॅल्यू असते, इथं 1 असते, इथं √3 असते आणि इथं इन्फिनिटी असते. या व्हॅल्यूच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू जर आली, जसं की आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 आन्सर आहे. पहा, टॅन ऑफ थिटाची व्हॅल्यू तुमची 3 येते. तर हे 3 तुम्हाला या टेबलमध्ये सापडते का? सापडते का? नाही. 3 या टेबलमध्ये आहे का? नाही. जेव्हा तुमच्या या टेबलच्या व्यतिरिक्त व्हॅल्यू येणार, दॅट टाइम काय करायचं? हा टॅन आहे जो ना, तुम्हाला थिटाची व्हॅल्यू पाहिजे ना, हा थिटा इकडे राहू द्यायचा आणि तो टॅन इकडे इन्व्हर्स मध्ये लिहून टाकायचा. टॅन इन्व्हर्स ऑफ 3 असं लिहून टाकायचं, सोडून द्यायचं क्वेश्चन. समजलं? हो सर, समजलं? समजलं. आणि समजा जर का व्हॅल्यू अशी आली असती, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू √3, तर मग तुम्हाला आन्सर लिहावं लागलं असतं. √3 व्हॅल्यू टॅनच्या टेबलमध्ये येते आणि कोणत्या ठिकाणी येते? ते टॅन ऑफ 45 डिग्रीला, म्हणून थिटाची व्हॅल्यू असणार 45 डिग्री. ज्या व्हॅल्यू निघू शकतात त्यांना काढा, ज्या निघत नाही त्यांना टॅन इन्व्हर्स म्हणून लिहून टाका. समजलं? हो. ओके. सो 5th आणि 6 वगैरे क्वेश्चन आता लांब आहेत, जरा एक्सरसाइज जरा मोठा आहे. हे पण तुम्ही ट्राय करा घरी. तुम्हाला जे जमणार नाही ते मी घेतो आता पुढच्या एक्सरसाइज मध्ये. 5th क्वेश्चन, 6, 7 वगैरे ट्राय करण्याचा प्रयत्न करा. खालचं अच्छा. जमणार नाही तुम्हाला ऑब्विसली, 5वा जमला पाहिजे अशी अपेक्षा आहे. सेपरेट इक्वेशन काढायचे आणि जमतील ते, म्हणजे ते फक्त सिम्प्लिफिकेशन आहेत फक्त. ठीक आहे, आज थांबू आपण, इथं काही अडचण नाही. आपलं संपून जाईल 1-2 दिवसात चॅप्टर. समजतंय चॅप्टर का डोक्यावरनं चाललंय? समजतंय सर. हा, लेक्चर रिपीट करा. कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे ना, खूप करण्याचा प्रयत्न करतोय मी डीप मध्ये घेण्याचा, पण वेळ नसल्यामुळे तितकंसं फोकस करता येत नाही. आता जेवढं सांगतोय त्या लेक्चरला रिपीट कंटिन्यू 3 ते 4 वेळेस रिपीट करा, तुम्हाला व्यवस्थित एकदम समजेल मी काय बोललो ते. ओके, हो. थांबू आपण आज.